नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या SK टेलर यूट्यूब चॅनलवर। आज आपण डिझायनर बाही कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर इथं आपण 3.5 इंचावर एक खूण करायची बाहीला आणि उभं 3 इंचावर घ्यायचं आणि एक चौकोन बनवून घ्यायचा। चौकोन बनवून घेतल्यानंतर आपल्याला इथं गोल आकार द्यायचा आहे। अशा प्रकारे इथं आपण चौकोन बनवून घेतलेला आहे। आता इथं गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला। हा गोल आकार देऊन झाल्यानंतर आपल्याला इथं हा कट करून घ्यायचा आहे गोल आकार दिलेला। तर इथं मी हा गोल आकार दिलेला कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला याच्या बाह्या दोन वेगळ्या करायच्यात आणि खुणा करून घ्यायच्यात। हा आपला साडीचा कपडा ब्लाउजचा कपडा आहे। या कपड्यावर आपण हा कट केलेला अस्तरचा बाहीचा कपडा ठेवून घ्यायचा आहे। एक कपडा मी बाजूला ठेवते आणि दुसऱ्या बाहीला आपल्या खालच्या बाजूला टिप मारून घेते। हे टिप मारून घेतल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला जो आपण गोल आकार दिलेला आहे तिथं पण टिप मारून घ्यायची। कपडा हलू नये म्हणून मी इथे एक पिन लावून घेतली आणि अशा प्रकारे बरोबर कट केल्याप्रमाणे आपल्याला टिप मारून घ्यायची। टिप मारून घेतल्यानंतर तो भाग आपल्याला आतला कट करून टाकायचा आहे। छोटे छोटे कट मारून घ्यायचेत आणि बाही पलटून घ्यायची आपल्याला। अशा प्रकारे पलटून घेतल्यानंतर इथं आपल्याला याला इस्त्री फिरवून घ्यायची, म्हणजे आपली बाही व्यवस्थित डिझाइन बसेल। इथं मी पलटी करून घेतलेला आहे आणि आता इस्त्री करून घेतलेला आहे। आता आपण याला टिप मारून घेऊत। हा डिझाइनच्या भागाला अगोदर टिप मारून घेऊत। टिप मारून घेतल्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला एक फिनिशिंगमध्ये टिप मारायची। टिप मारून झाल्यानंतर आता साईडने आपल्याला बाही जोडून घ्यायची। अतिशय सोपी डिझाइन आहे ही बाहीची। हा माझा साडीचा कपडा आहे। याला आपण अशा चुना टाकून घेऊत। 12-13 इंच लांबीची आणि एक 9 इंचापर्यंत रुंदी असलेला हा कपडा आहे। थोडा कपडा जास्त असला तरी चालतो, थोडा एक्स्ट्राच घ्यायचा कपडा आणि अशा प्रकारे याला व्यवस्थित चुना टाकून घ्यायचा। एकावर एक प्लेट ठेवून व्यवस्थित चुना टाकून घ्यायचा। आता आपल्याला खालच्या बाजूला पण तशाच प्रकारे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये चुना टाकून घ्यायच्यात। अतिशय सोपी डिझाइन आहे ही बाहीची। आपण ह्या साडीच्या कपड्याऐवजी वेगळा कपडा पण वापरू शकतो। अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून आपल्याला खालच्या बाजूला पण चुना टाकून घ्यायच्यात। चुना टाकून घेतल्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट मी कट करून घेतलेला आहे आणि असा आपला जो बाहीचा भाग आपण जोडून घेतला होता तो याच्यावर ठेवून बघितला। थोडासा कपडा मला कमी पडतोय म्हणून मी आणखीन एक चुन टाकते आणि आता आपण जो बाहीचा आपला कपडा जोडून घेतलेला आहे तो या डिझाइनवर ठेवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला ठेवून घेऊन आता इथे एक वाटलेस पिन लावून घेऊ आपण, म्हणजे कपडा हलणार नाही। आणि इथं अशा प्रकारे व्यवस्थित चुना सेट करत आपल्याला
एक टिप मारून घ्यायची. हळूहळू आपल्या चुना अशा प्रकारे आपल्याला सेट करत करत टिप मारून घ्यायची. माझ्याकडे कपडा एक्स्ट्रा होता साडीचा म्हणून मी घेतलेला आहे. कपडा कमी पडल्यानंतर अडचण येते म्हणून थोडा एक्स्ट्रा घेतलेलाच बरा कपडा. आणि आता हा एक्स्ट्रा राहिलेला जो कपडा आहे आपला तो कट करून टाकायचा आहे. आणि बाहीचा आकार वरच्याच बाजूला आपल्याला देऊन घ्यायचा आहे. आणखीन एक टिप फिनिशिंगमध्ये आपल्याला इथं मारून अशा प्रकारे इथं आपली बाहीची डिझाईन तयार झालेली आहे. अशाच प्रकारे मी दुसऱ्या बाहीची डिझाईन पण तयार करून घेतलेली आहे.